इथे अजून एक एंट्री आहे, 50,000 रुपये कॅश आणि त्याची तारीख विकी पटवर्धनचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या बरोबर 2 दिवस आधीची। सर मग हा निव्वळ योगायोग समजायचा की नाही शेलार, या केसमध्ये कुठलीच गोष्ट योगायोगानं घडली नाहीये। ही खूप महत्वाची गोष्ट आहे। एक काम करा, तिवारीच्या बँकेत जाऊन हे सगळे डिटेल्स चेक करा। येस सर। आणि जी कॅश डिपॉझिट झाली आहे त्याचे सिरियल नंबर चेक करा। ओके सर। ठीक आहे, तर ते रिपोर्ट्स बघू। तिवारीचा फोन आज 11:15 स्विच ऑफ झाला। सर हॉस्पिटलच्या रजिस्टरमध्ये काकूंना ऍडमिट केल्याची वेळ आहे ना 11:30 आहे। बरोबर, ह्याचा अर्थ तिवारीचा फोन शेवटचा ऑन होता तो हॉस्पिटलच्या परिसरातच। बरं, इथे एक नंबर आहे जो अनेकदा आलाय, हा नंबर जरा चेक करा। नेमाणे, एक मिनिट सर, सांगा। 9821 राणी सरदेसाई। अच्छा, तर पण राणी सरदेसाई त्याला घरातल्या घरात का फोन करतील? नाही, राणी सरदेसाई तेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या। सर ते मी मगाशी बघितलेले आहेत, ते बाकीचे जे नंबर आहेत ना ते टेलिमार्केटिंगचे नंबर आहेत। ते इथे अजून एक नंबर आहे ज्यावरून अनेक कॉल झालेत, त्यातला एक कॉल आज सकाळी आलाय। हा नंबर जरा चेक कर शेलार। हां सर, सांगा नंबर। सर मीरा सरदेसाई। मीरा सरदेसाईने तिवारीला का फोन केला असणार? संगीता फोनच उचलत नाहीये। तिवारीचं काय झालं कळलं का? काही कळायला मार्ग नाही। नाही म्हणजे तो बेपत्ता झाला असेल की पळून गेला असेल? ते काही माहीतच नाही ना, म्हणून तर संगीताला फोन करत होते। पुढे काय झालं कळलं का विचारायला। एकदा तिवारी आपल्याला भेटला तेव्हा फारसं काही त्याच्याकडनं कळलं नाही ग। तो पहिल्या भेटीत फार काही बोलेल असं मला वाटलंच नव्हतं। इनफॅक्ट तो खरंच घाबरला होता का पैसे उकळण्यासाठी असं म्हणत होता हेही मला कळलं नाही। पण मग आता काय करायचं? गायत्री मला एक सांग, तुला बाय चान्स तिवारीचं गाव त्याचं घर काही माहितीये? तिवारी आपल्याला भेटला हे राणीला कळलं असेल का? राणीला कळलं तर ती याचा खूप इश्यू करणार। म्हणजे तसंही ती सगळा संशय आपल्यावरच फिरवण्याचा प्रयत्न करते। त्यात आता तिवारीला काही झालं तर तेही आपल्यामुळेच असंच ती म्हणणार। म्हणजे तुला काय म्हणायचं, पोलीस आपली इन्क्वायरी करतील? करू शकतील। म्हणून मी तुला म्हणत होते ना मीरा, आपण ह्या सगळ्यात नको पडायला। अगं पण मग काय करायला हवं होतं गायत्री? वा वा, किती छान, राणीने किती मस्त डोकं लढवलं आणि धनंजयला लुटलं, मग त्याचा खूनही केला असं म्हणायला हवं होतं। तसं नाही ग, पण या सगळ्याचा काय परिणाम होईल माहितीये तुला? ती राणी सही सलामत सुटेल आणि आपल्याला अडकवेल। राणी नाही सुटू शकणार। तिच्या आजूबाजूच्या तिघांचे खून झालेत, एक जण बेपत्ता झालाय। हे एवढे मोठे गुन्हे पचवणं सोपं नसतं। ती नाही सुटणार ती। आणि तिने पोलिसांना फिरवून घेतलं तर? अजय ठाकूर मला त्यातला नाही वाटत। मला ना तिवारीचाच अंदाज येत नाहीये, तो नक्की राणीच्या बाजूनी आहे का तिच्या विरोधात आहे। तो जर खरंच पोलिसांना घाबरला असेल तर का घाबरला एवढा?
आणि तो जर बेपत्ता झाला असेल ना गायत्री, तर याचा अर्थ या केसमध्ये त्याची नक्की काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे. आपण पोलिसांना सगळं सांगून टाकूया का? काय? हेच की म्हणजे जे झालं ते सगळंच. तिवारी आपल्याला भेटला होता, त्यांनी आपल्याकडनं पैसे घेतले, आपण त्याला सगळं कबूल करण्याची रिक्वेस्ट केली. म्हणजे ह्याच्यात गुन्हा काहीच नाही आहे ना? नको. का? कारण मग उगाच सगळा फोकस आपल्यावर येईल आणि पोलिसांचं राणीवरून लक्ष उडेल. आपण कशाला स्वतःहून पोलिसांची चौकशी ओढवून घ्यायची ना? हे बघ, तसंही तिवारीने आपल्याला काही सांगितलेलं नाहीच, म्हणजे आपण काही पोलिसांपासून कुठली इन्फॉर्मेशन लपवत नाही होत. तरी मीरा, मला खूप टेन्शन येते, खूप. मी खरं सांगू का तुला, मला असं वाटायला लागलं आपली वेळ चुकली. खरंच आपली वेळ चुकली. तिवारी गायब होण्याच्या अगोदर आपली आणि त्याची भेट व्हायला नको होती. जय हिंद सर. जय हिंद. आधी सांग, आई कशी आहे? तर आई आता ठीक आहे. नेहा आहे तिच्यासोबत. ओके, गो अहेड. सर, आम्ही तिवारीच्या घराची झडती घेतली. काही इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्यात. कुठल्या? तर आम्ही त्याचं पासबुक चेक केलं. सर, त्यात काही अनएक्सप्लेन्ड एंट्रीज आहेत आणि त्याच्या तारखा धनंजय सरदेसाई आणि विकी पटवर्धन यांच्या मर्डरच्या आसपासच्या आहेत. आय सी. सर, आणि दुसरी गोष्ट, सर, तिवारी हा राणी सरदेसाईंचा ड्रायव्हर होता, पण मीरा सरदेसाई त्याच्याशी संपर्कात होत्या किंवा मीरा सरदेसाई त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होत्या. या तिवारीचं गायब होणं फार गुंतागुंतीचं दिसतंय. हो सर. सर, मला आतापर्यंत असं वाटत होतं, अशी शक्यता होती की कदाचित तिवारी घाबरून पळून गेला असावा. कारण एरवी साधी सामान्य माणसं काही गुन्हा केला नसतानाही पोलीस चौकशीसाठी बोलवतायत म्हटल्यावरती फक्त घाबरतात. कदाचित तिवारी पण घाबरून पळून गेला असावा, पण सर मला आता असं वाटत नाही. तिवारीच्या गावी माणसं पाठवलीस? नाही सर, त्याची परवानगी मागायला चालू आहे. ताबडतोब पाठव आणि तिथल्या लोकल पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. येस सर. सर, तिवारीचे स्केच करूनही सर्क्युलेट करायला पाहिजेत. गुड, डू इट. सर, आणखी एक. सर, आम्ही तिवारीचा फोन सर्व्हिलन्सवर टाकला होता. सर, असं कळलंय की तिवारीच्या फोनवर शेवटचा कॉल मीरा सरदेसाईंचा होता. त्याआधी राणी सरदेसाईंनी त्याला कॉल केला होता. तर पण त्यावेळी राणी सरदेसाई स्वतः हॉस्पिटलमध्ये होत्या, हे मला कन्फर्म माहिती आहे. तिवारी हा राणी सरदेसाईंचा ड्रायव्हर आहे, त्यामुळे त्यांनी त्याला फोन करणं यात धक्कादायक असं काहीच म्हणता येणार नाही. एक्झॅक्टली सर. सर, मीरा सरदेसाईंनी तिवारीला का फोन केला असावा ह्याची आपण चौकशी केली पाहिजे. सर, मीरा आणि गायत्री सरदेसाई या दोघींना मला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवायचं आहे सर. त्याची तुमच्याकडून मला परवानगी हवी सर, कारण ह्या केसमध्ये त्यांची किती आणि कशा प्रकारची इन्व्हॉल्वमेंट आहे हे आता आपल्याला नक्की कळेल. ओके, बोलव त्यांना. येस सर. ये ना मॅडम, संगीताला बोलायचं होतं जरा तुमच्याशी. ये ना, काय मॅडम खाणार नाहीयेत, ये. बोल, नाही चिडणार त्या, बोल. मॅडम, तिवारीला मीच पाठवलं होतं मीरा मॅडमकडे. चुकलं माझं. का असं केलं संगीता? मॅडम, खरंच सांगते मी तुम्हाला, तेव्हा मीरा मॅडमच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की मीच धनंजयचा खून केला. मी असं का करू संगीता? त्या माणसाचं माझ्यावर किती प्रेम होतं माहिती आहे ना तुला? मॅडम, प्लीज तुम्ही चिडू नका. मी त्यांच्याबरोबर गायत्री मॅडम बरोबर पण राहिली आहे ना, म्हणून मग त्यांच्याबद्दलही वाटतं मला. मी समजू शकते संगीता, पण आता जी तू मदत म्हणून त्यांना करतेस ना, त्याचा गैरवापर करतायत ह्या. काय म्हणाल्या त्या दोघी तुला? त्या म्हणाल्या की तिवारीला जास्त माहिती असेल काहीतरी तुमच्याबद्दल, म्हणून
तिवारीला बोलायला सांग माझ्याशी. म्हणून तू तिवारीचा जीव धोक्यात घातलास? तेव्हा मला त्यांचं म्हणणं पटलं मॅडम. काय बोलू मी आता? त्या दोघी, मी एकटी, आणि तूही त्यांना सामील. गरीब चेहरे करून पोलिसांची सिंपथी मिळवली त्यांनी. मी कशी त्यांच्याशी बरोबरी करू? मॅडम, तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी नाही मी हे केलं. मला गायत्री मॅडम विषयी पण वाटतं ना, म्हणून. आणि मग तिवारी काय सांगणार होता त्यांना? तो म्हणाला की त्याला काही माहिती नाहीये. असं तुला म्हणाला का तो? हो. मग मीच त्याला म्हटलं की हे तू सगळं त्यांना जाऊन सांग, म्हणजे त्यांचा तुझ्याबद्दलचा संशय दूर होईल. मग असं मी म्हटल्यावर तो तयार झाला मॅडम. अच्छा. सॉरी मॅडम. पुन्हा असं करणार नाहीस ना? नाही मॅडम. संगीता, मला एका प्रश्नाचं उत्तर दे ग. आता धनंजयच्या बाबतीत एवढे गळे काढून ओरडतायत या दोन्ही बायका. जेव्हा मी पोलिसांना सांगितलं धनंजय गेल्याचं, तेव्हा कुठे होत्या या दोघी? कुठे होती त्याची ती लाडकी बहीण? आणि आता जेव्हा विलचा मुद्दा सुरू झाला, तेव्हा बऱ्या समोर आल्या ह्या दोघी. यावरून तरी तुला कळतंय का संगीता? त्यांचं धनंजयवर प्रेम नव्हतं, धनंजयच्या पैशावर प्रेम होतं. आणि तू भोळी आहेस का? अडकलीस त्यांच्या जाळ्यात. वाईट आहेत त्या दोन्ही बायका. एनिवे, चहा आणशील? आलं टाकून? येस मॅडम. मॅडम, मी पण येतो. हॅलो. चला, निदान तुम्ही माझा फोन तरी उचलला. काय काम होतं का? आई कशा आहेत? मॅडम, मी जरा गडबडीत आहे, आपण नंतर बोलू. मिस्टर अजय, तिवारी गायब झाल्यापासून मी आणखी डिस्टर्ब झाली हो. तिवारीला काही झालं नसेल ना? मॅडम, आम्ही सगळ्याचा शोध लावू, लवकरच लावू. तिवारी मीरा आणि गायत्रीच्या संपर्कात होता हे माहितीये तुम्हाला? हो का? हो, मला सगळं माहिती आहे मिस्टर अजय. आता माझ्या घरातल्यांना सुद्धा माझ्यापासून दूर नेलं जात आहे. आधी संगीता, मग तिवारी. तिवारीला मीरा आणि गायत्रीने भेटायला बोलवलं होतं. हे तुम्हाला कसं कळलं? मिस्टर अजय, माझ्या घरात काय चालतं यावर माझं लक्ष असायला हवं ना. त्या बिचाऱ्या संगीताचा वापर करतायत या दोघी. हातातलं प्यादं बनवलंय तिला. माझ्याच घरात राहून माझ्याविषयी इन्फॉर्मेशन पुरवते ती त्या दोघींना. मी तिला अनेकदा सांगितलं, संगीता तू असं नको करूस, पण कंप्लीट भोळात घेतलं हो तिला यांनी. बरं, हा तुमचा अंदाज आहे का हे तुम्हाला माहिती आहे? मिस्टर अजय, देवाने मला फुटकं नशीब जरी दिलं असलं ना, तरी चांगली बुद्धी आणि शार्प नजरही दिली. काय करू, सगळ्या गोष्टी खूप लवकर दिसतात मला. व्हेरी गुड मिसेस सरदेसाई. चांगल्या बुद्धीचा फायदाच होतो. तर मला सांगा, तुमचं शिक्षण कोणत्या कॉलेजमध्ये झालं होतं? काय? तुमचं शिक्षण कोणत्या शाळेत, कोणत्या कॉलेजमध्ये झालं होतं? तसा बुद्धीचा आणि शिक्षणाचा फारसा संबंध नसतो मिस्टर अजय. माझं आयुष्य हीच माझी शाळा आणि हेच माझं कॉलेज. तशी बऱ्याच ठिकाणी शिकले मी. या कधीतरी घरी निवांत बोलूया. पण तुमची डिग्री... माझं ना खूप डोकं चढलं मिस्टर अजय. आपण नंतर बोलूया. ओके. गुड बाय.
काका काकू बराच वेळ झाला का येऊ? हो म्हणजे तू गेलास आणि आलो आम्ही, म्हणजे झालाच की बराच वेळ. अरे तुला भेटायलाच थांबलोय आम्ही. सॉरी, मला जरा जावं लागलं. आई कशी आहे? बरं आहेत, शांत झोपलाय. लगच झालं ना अजय सगळं, आम्ही ऐकलं आणि टेन्शनच आलं रे आम्हाला. डॉक्टर म्हणाले होते की 1-2 दिवसात ऑपरेशन करावं लागेल. इतकं सगळं घाईघाईत करावं लागणार होतं याची आम्हाला कल्पना नव्हती. टेन्शन आलं असेल ना तुला? हो, पण लकीली डॉक्टर्सने पटापट डिसिजन्स घेतले. आणि हॉस्पिटलही तसं बरं वाटतंय. म्हणजे महाग असू शकेल, तरी रूमचं भाडं किती रे? मी अजून चौकशी केली नाही. अरे डिपॉझिट तर भरलं असशील ना? नाही म्हणजे हल्ली डिपॉझिट भरल्याशिवाय पेशंटला हातही लावत नाही. मंजुषा, बरं अजय, काहीही लागलं तरी कळव, आम्ही आहोत. संकोच नको करू. थँक्यू. कसं आहे ना, अशा वेळेला हक्काची जवळची माणसं लागतात बरोबर. कितीही पैसा ओतला तरी अशी माणसं नाही ना मिळत. अगदी बरोबर. आज नेहाची खूप मदत झाली मला. अजय प्लीज. मदत काय? हो ना, मदत कसली? हे बघ, पण तुम्ही दोघं कायम एकमेकांना असे सपोर्ट करत राहा. निघूया? हो, आम्ही निघतो आता. तू थांबणारच असशील ना नेहा? हो, तुम्ही वा पुढे. बर, पण अंधार पडायला लागलाय. एकटी काकू, मी सोडून तिला, काळजी करू नका. अजय, पण निघताना आठवणीने फोन करा. हो. आणि उद्या आम्ही येऊच परत. चल. अच्छा, टेक केअर. ओके. बापरे, काय दिवस होता आजचा. हो ना, खरंच. बरं, सकाळपासून काय खाल्लंयस का? नाही, दुपारनंतर काहीच खाल्लं नाही. इथे कॅन्टीन आहे, काहीतरी खाऊया का जाऊन तिकडे? आत्ता? बरं, एक काम कर, तू तेच थांब, मी काहीतरी घेऊन येतो खायला. कॉफी घेशील? चालेल. आलोच. राणी, हे अति होतंय. अरे नाही, बाकी काही नाही. अशानं तुझं सौंदर्य कमी होईल. असं कसं सौंदर्य कमी होऊन देईन मी? शरद, आपल्याकडे एवढे पैसे येणार आहेत ना आता, की मी जगभरातले मोठ्यात मोठे स्पेशलिस्ट अपॉइंट करेन. आधी पैसे येऊ दे हातात. येतील रे. कधी कधी काहीही न करता सगळं आपल्या बाजूने घडत जातं. गंमत वाटते मला. कशाबद्दल बोलतेस तू? तिवारी रे, एवढा त्रास दिला मला त्या माणसाने. मला ना सतत वाटायचं की मी काय केल्याने या माणसाची कटकट दूर होईल आणि पोलिसांना संशय सुद्धा येणार नाही. तर बघ, माझ्या सुदैवाने आणि त्याच्या दुर्दैवाने त्या मीरा आणि गायत्रीने त्याला बोलवलं आणि आपला सगळा प्रॉब्लेमच संपला. तुला कसं सुचलं ग हे सगळं? तू याचा असा वापर करून घेशील असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. कमाल आहे तुझी राणी. अरे हातात कॅच दिला रे ह्यांनी. आता बघ मी त्यांना कशी अडकवते. तिवारीला फितवण्याचा प्रयत्न केला ना, पोलिसांना नाही त्यांच्या मागे लावलं तर बघ. पण या तिवारीने काही सांगितलं तर नसेल का? नाही रे, नसेल सांगितलं. नाहीतर आता आपण दोघे जेलमध्ये नसतो का? तरी त्यानं काय सांगितलंय नक्की याची माहिती काढायला हवी आपल्याला. हे बघ, ज्या अर्थी मीरा शांत बसले ना, त्या अर्थी तिवारीने तिला काहीही सांगितलेलं नाही. ती तुला म्हटलं ना,
तू काळजी नको करूस. कुठून या भानगडीत पडलो असं वाटेल बघ त्यांना. ते सगळं ठीक आहे, पण संकट टळलंय अशा समजुतीत राहू नकोस. त्या वाघमाऱ्याने ना लवकरात लवकर ते डील पूर्ण केलं पाहिजे. पैसे हातात मिळाले ना, ते झालं की खरे सुटलो आपण. खरंच रे. मग फक्त निघायची तयारी करायची. आता आणखी काहीच दिवस.